आणि दुसऱ्या दिवशी मी वर्तमानपत्र वाचत असताना तुम्ही धावत आला आणि दादाच्या विमानाला अपघात झाला. मी दादा होतो की म्हणे त्यांना पिशवी तळात नेलेलं आहे, जखमी आवडतो माझं निघायचं. इतके तो परत आला सांगतो दादा की विश्वासच बसत पहिल्यांदाच मला मी अनुभव अपघात झाले त्यातून वाचले सुद्धा. प्रत्यक्ष सीएम सांगितले आपले फडणवीस त्यांचं हेलिकॉप्टर सुद्धा कोसळलं. पृथ्वीराज बाबा हेलिकॉप्टरच्या बाहेर फेकले गेले. माझ्या उद्योगात सुद्धा असे प्रसंग झाले, परंतु पूर्णपणे जे आहे व्यवस्थित आहे. सर्व शोकाको बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आपण पाहिले इथे वेगवेगळ्या संस्थांचे, शासनाचे, वेगवेगळ्या पक्षाचे सर्व प्रतिनिधी पक्षाच्या भिंती वगैरे जे आहे बाजूला सारून त्यांनी दादांना आदरांजली अर्पण केली, श्रद्धांजली अर्पण केली. आणि त्यावेळेला दादांनी केलेल्या चांगल्या कामाचं गुणगान त्यांनी केलं. आता जे सांगितलं आमच्या झिरवळ साहेबांनी, मी 3-4 महिन्यानंतर पहिल्यांदाच त्या कॅबिनेट मिटिंगला जायचं ठरलं आणि प्री कॅबिनेट मध्ये 2-3 तास नंतर सीएमला भेटायचं होतं. तुझं अर्धा दिवस आम्ही बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी मी वर्तमानपत्र वाचत असताना तुम्ही धावत आला म्हणे दादाच्या विमानाला अपघात झाला. म्हणजे दादा कुठे ते म्हणे त्यांना पिशवी तळात नेलेलं आहे, जखमी झाले. आवडतो म्हटलं निघायचं. इतके तो परत आला सांगतो दादा की विश्वासच बसत नाही. आता आमच्या अनेक सहकारी आहेत मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं. अजूनही तिथे गेल्यानंतर असं वाटतं की दादा इथे असतील, तिथे असतील. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहे. देशामध्ये विमानाचे आणि हेलिकॉप्टरचे अनेक अपघात झाले, इथे गेले, बाले गेले. पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भयानक अपघात आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मला तरी माझ्या 60 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये 60 वर्ष झाले, पहिल्यांदाच मला हे मी अनुभवतोय. एवढा मोठा अपघात झाले त्यातून वाचले सुद्धा. प्रत्यक्ष सीएम सांगितले आपले फडणवीस त्यांचं हेलिकॉप्टर सुद्धा कोसळलं होतं. पृथ्वीराज बाबा हेलिकॉप्टरच्या बाहेर फेकले गेले होते. माझ्या उद्योगात सुद्धा असे काही प्रसंग झाले, परंतु पूर्णपणे जे आहेत व्यवस्थित आहे. आणि आज आम्ही पाहतो आहोत, मी स्वतः तिथे तर आम्ही सगळे गेलोच होतो, पण मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर मला कळेच ना की हे विमान इकडे आलं कसं काय. टेबल टॉप आहे आणि खाली जवळजवळ 50-60-70 फूट खाली. नंतर जेव्हा मी परत आम्ही सगळे 5ला वगैरे भेटलो तेव्हा त्याच्या वेळी एक जे CCTVचं कव्हरेज होतं आणि त्याच्यामुळे ते विमान एक गिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या गिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसत आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे त्याचं नव्हतं होत आहे. चौकशी होईल, मी काही त्यातला तज्ञ नाही, पण मी काही जेव्हा बोलतो तेव्हा कुठे तरी काहीतरी गडबड झाली.
इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. आणखी काय असू शकतं? आपण तर ठीक आहे, चौकशी आता होईल, त्याची माहिती सुद्धा येईल, पण ही सोन्यासारखी माणसं गेली, ती कशी काय येतील? दादांचं जर जीवन जर पाहिलं, असे काही आयुष्य असतात ते आयुष्यभर फक्त त्रास भोगावा लागतो. त्यांच्या लहानपणीच वडिलांचं चक्र आणि पवार साहेबांच्या देखरेखीखाली ते मोठे झाले. आपण म्हणतो ना, त्यांचं अचूक वेळी येणं, काम करणं, या अनेक गोष्टींचा ठेवा जो आहे निश्चितच पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे कन्स्ट्रक्टिव्ह काम कसं करावं, लोकांचं काम कसं करावं, कसं बोलावं, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतरांचे प्रश्न असतील. अहो खूप कबड्डी अमुक तमुक सगळ्या ठिकाणी दादांचं जे आहे काम व्यवस्थित दराला होताच. एखाद्या ऑफिस सांगितलं ऑफिसरला तर नाही म्हणण्याची हिंमत सकाळपासून काम करण्याची ते आमच्यासारख्या शक्य नाही. फार पूर्वी कदाचित करीत असतो. 6 वाजता आणि 7 वाजता मीटिंगला सकाळी किती अडचणीचं, पण दादा हजर. लहान लहान गोष्टी, स्वच्छता, हे पुस्तक असं म्हणजे असंच टेबलवर पाहिजे, थोडं सुद्धा वाकडं नको. एखादा कचरा पडला स्वतःच उचलला, स्वच्छता, एवढ्या सगळ्या गोष्टीचं बारकाईने काम करणार. एक तर अनेक गोष्टी ज्या आहेत ते दादापासून शिकता येईल. तसं मी 91 मध्ये सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात होतो महसूलमध्ये, आणि मला वाटतं 2 वर्षानंतर पवार साहेब आले 93ला. मी हाऊसिंग मिनिस्टर झालो त्यावेळेला. अशोक चव्हाण आणि दादा मंत्रिमंडळात आले. तेव्हापासून आम्ही एकत्रित काम करतो. पक्ष, तो काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, अनेक अडचणीतून गेले, परंतु आम्ही परत खंबीरपणे एकमेकाला धीर देत आम्ही उभे राहिले, मागे नाही. मध्यंतरी असेच काही प्रश्न निर्माण झाले आणि मला असं वाटलं की शासनाची भूमिका जी आहे ही नरमायची आहे, ती बरोबर नाही, काहीतरी बोललं पाहिजे. मी सरळ दादाच्या घरी राजीनामा पाठवून दिला. शिंदे त्यावेळेला मुख्यमंत्री आणि मी निघालो माझ्या एका भेटीला. दादा ताबडतोब शिंदेकडे गेले, मुख्यमंत्री, आणि तिथून फोन की आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन काम करतो. तुम्हाला त्या लोकशाहीमध्ये तुमचे विचार मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्ही ते मांडा, पण राजीनाम्याची गोष्ट कशाला करा. राजीनाम्याबद्दल अजिबात बोलायचं नाही दोघांनी. आणि मगाशी त्यांनी जे सांगितलं आमच्या सहकार्याने तेच होतं की ठीक आहे, आम्ही बीजेपी बरोबर येतो, पण आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारे माणसं आहोत. आणि शेवटपर्यंत जे आहे कुठेही ट्रॅक चुकला नाही. ज्या ज्या वेळेला प्रसंग उभे राहिले मंत्रिमंडळात, राजकारणात, त्यावेळेला फुले शाहू आंबेडकरांच्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न त्यांचा. आता हे दादांबद्दल किती बोलावं हे तुम्हाला कल्पना आहे की एक वेळा फक्त 36 कोटी रुपये वार्षिक प्लॅन होता आपला. हे दादा जे आहेत ना, ते ज्या वेळेला आले, कोणापेक्षा मोठा झाला. नाशिकवर त्यांचं प्रेम होतं, नाशिकच्या कार्यकर्त्यांवर त्यांचं प्रेम होतं, अनेक गोष्टी. तर ते गेल्यानंतरच्या ज्या आहेत त्या काही गोष्टी ज्या आहेत त्या खरोखर कधी कधी मनाला दुःख देणार. आम्हाला जे योग्य वाटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आम्ही ते केलं.
सगळ्यांनी एकत्रित बसून आम्ही सुनेत्रताईंना विचारण्यात आलं. त्यांच्याच आमच्या घरी गेलो, त्यांच्या घरी गेलो आम्ही. त्यांची मुलं, त्यांची संमती घेतल्यानंतर चौथ्या दिवशी जो आहे एक मताने, आमच्या पुढे दुसरं कुठलंही नाव नव्हतं. फक्त सीएलपी म्हणजे सगळ्या आमदारांचं एकमत पाहिजे होतं, ते एकमत झालंच होतं. मुख्यमंत्र्यांना सांगायला होता, राज्यपाल तिथे अंबाला, तिथून मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलेलं होतं. आणि अशा वेळेला जे आहे आम्ही निर्णय पार्टीचा झाला. सुनेत्राताईंचं त्या ठिकाणी आम्ही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.